मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गणितचे पॅडागॉजीचे 15 प्रश्न, महत्त्वाचे म्हणजे 2023मध्ये आलेले आपण प्रश्न पाहणार आहोत. 15 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर पोहोचेल. चला तर आपण वेळ न घालवता सुरू करूया. बघा पहिला प्रश्न काय आहे. पहला प्रश्न, गणित की प्रकृति के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सबसे उपयुक्त है. उपयुक्त विचार आहे, त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह उत्तर शोधायचं आहे. यह बच्चों को सृजनात्मक बनने में सहायता करता है. यह बच्चे की कल्पना शक्ति को पोषित करता है. यह निगमनात्मक विवेचन पर आधारित है. यह हमेशा अभिसारी होता है. बघा काय, गणित की प्रकृति के बारे में निम्नलिखित में कौन सा कथन सबसे उपयुक्त. यह बच्चों को सृजनात्मक बनाने में सहायता करता है, हे पण बरोबर आहे. यह बच्चे की कल्पना शक्ति को पोषित करता है, हे सुद्धा बरोबर आहे. यह निगमनात्मक विवेचन पर आधारित है, हे सुद्धा बरोबर आहे. बघा, यह हमेशा अभिसारी होता है, अभिसारी नाही अपसारी पाहिजे. बघा, अभिसारी आणि अपसारी पाहिजे, म्हणजे इथं अपसारी पाहिजे. डायव्हर्जंट पाहिजे, कन्व्हर्जंट नको आहे. त्यामुळे डायव्हर्जंट अपसारी असतं तर हे आपण बरोबर धरलं, हे चुकीचं आहे. पण आपले आता बघा, तुम्ही आपल्याला सबसे उपयुक्त विचारले, त्यामुळे हे तिन्ही पण बरोबर आहेत. ऑप्शन आपल्याला कसे दिले तिथं ऑप्शन होते ए, बी आणि सी बरोबर असे ऑप्शन आहेत. त्यामुळं ह्याचं काय उत्तर येणार आहे, ए, बी, सी. ऑप्शन क्रमांक ए येणार आहे. इथं आपल्याकडे ऑप्शन दिले नाहीत, आले नाहीत तसे, त्यामुळे इथं आपण काय केले आहे, असा क्वेश्चन घेतलेला आहे. त्यामुळं ऑप्शन त्याचं उत्तर तिन्ही पण येत होतं, ए, बी आणि सी पण येत होतं. त्यामुळं काय करायचं आहे, ह्याचं उत्तर तिन्ही पण ग्राह्य धरलेले होते. बघा 32वा प्रश्न आपण बघूया. 32वां प्रश्न बघा. बच्चों में गणित के प्रति अभिरुचि विकसित करने के लिए एक अध्यापिका, बघा अभिरुचि विकसित करने के लिए एक अध्यापिका निम्नलिखित गतिविधियाँ करती है. इनमें से कौन सी गतिविधि उद्देश्य प्राप्त करने में प्रभावी नहीं विचारले. बघा आपल्याला निगेटिव्ह पर्याय शोधायचा आहे. नाही म्हणलंय. बघा, अध्यापक कशासाठी, अभिरुचि विकसित करने के लिए, बच्चों में गणित की अभिरुचि विकसित करने के अध्यापकाने गतिविधियाँ घेतल्या होत्या. त्यामध्ये काय करायचे, त्यातले प्रभावी कोणती नाही ते आपल्याला शोधायचं आहे. बघा ऑप्शन ए, वह कक्षा में सबसे अधिक अंक प्राप्त करने वाले विद्यार्थी की हमेशा प्रशंसा करती है. बघा काय करणार, वह कक्षा ज्यांना वर्गाचे असतं इथं मार्ग त्यांची फक्त आपण प्रशंसा करणार का, म्हणजे त्या दुसऱ्या मुलांवर निगेटिव्ह इफेक्ट होणार ना. त्यामुळे हे तर काय येणार नाही, ऑप्शन येणार नाही. बघा, वह बच्चों को भारतीय गणितज्ञों और उनके योगदानों के व्हिडिओ दिखाते, हे बरोबर आहे. बघा, म्हणजे जे गणितामध्ये योगदान घेतले ज्यांनी आणि जे भारतीय गणितज्ञ आहेत त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ ते विद्यार्थ्यांना दाखवत आहेत, हे बरोबर आहे. बघा, वो बच्चों को गणितीय पहेलियाँ और जादुई वर्ग हल करने के लिए देती है, हे सुद्धा बरं. जादुई वर्ग आणि पहेलिया म्हणजे कोडी, गणिताची कोडी, आणि जादुई वर्ग म्हणजे जे ब्लॉक्स वगैरे असतात तसे ते जादुई वर्ग देत आहेत, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. वह कक्षा में एक गणितीय कोना स्थापित करते. गणित बघा आपल्याला NEB मध्ये सांगितले, विद्यार्थ्यांना कसं शिक्षणा थ्रू म्हणजे साधना थ्रू वेगवेगळ्या वस्तू म्हणजे गणितीय कोने हे प्रस्थापित करते, हे सुद्धा बरोबर आहे. आपण जर वेगवेगळे ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे साहित्याचा वापर केला तर गणितसुद्धा सोपं जातं शिकायला. त्यामुळं हे सुद्धा बरोबर. आपल्याला काय निगेटिव्ह विचारले, त्यामुळं ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा काय, आपण विश्वर विद्यार्थ्याची सारखी प्रशंसा केली तर दुसऱ्या मुलांवर ज्यांना कमी जमतं आहे त्यांच्यावर काय होणार आहे, निगेटिव्ह इफेक्ट. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 33वा प्रश्न काय, बघा निम्नलिखित कथनों में से कौन सा सही नहीं है. बघा आपण 31 ते 45 असे 15 प्रश्न 23च्या प्रश्नपत्रिकेत पेडागॉजीवर होते आणि नंतर त्याच्या पुढचे 15 प्रश्न हे थेरीवर होते. त्यामुळे आपण फक्त पेडागॉजीचे 15 प्रश्न आज घेऊन आलेलो, थेरीचे 15 प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. चला सुरू करू. आपला 33वां प्रश्न बघूया. विद्यार्थियों में त्रुटियाँ उनके सोचने की प्रक्रिया की जानकारी देती हैं. गणित में त्रुटियाँ अधिगम का एक हिस्सा होती हैं. गणित में त्रुटियाँ शिक्षक को पाठ योजना बनाने में सहायता करती हैं. विद्यार्थियों की त्रुटियों को अनदेखा कर देना चाहिए, क्योंकि
इससे वो हतोत्साहित होते हैं। बघा बघा निम्नलिखित में से कौन सा सही नहीं विचारले बघा। विद्यार्थियों की त्रुटियां उनके सोचने की प्रक्रिया की जानकारी देते हैं, बरोबर आहे। गणित में त्रुटियां अधिगम का एक हिस्सा होती है। बघा अधिगम म्हणजे शिकण्याचा, आपण चुकातून शिकतो ना, त्यामुळं अधिगम का एक हिस्सा होते, बरोबर आहे। गणितमध्ये चुका जेवढ्या होतील त्या आपण त्यातून शिकत असतो, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे। गणित में त्रुटियां शिक्षक को पाठ योजना बनाने में सहायता करते, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे आपण ज्यावेळी चुका होईल, विद्यार्थ्याच्या चुका होईल त्यावेळेस वेगवेगळ्या शिक्षकांना सुद्धा क्रिएटिव्ह म्हणजे आपलं त्या विद्यार्थ्यासाठी आपण काय घेऊन जाऊ शकतो किंवा कुठली एकदा कधी सोपी पद्धत आपण त्यांना सांगू शकतो, ह्या पद्धतीने त्यांना पाठ नियोजनसुद्धा करता येतं, त्यामुळे ते सुद्धा बरोबर आहे। विद्यार्थी की त्रुटियों को अनदेखा करना चाहिए क्या, नाही, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे। म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे। आपल्याला निगेटिव्ह शोधायचं होतं ना, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। चला 34वां प्रश्न बघा। 34वां प्रश्न बघा, आकलन के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है। इथे सुद्धा नाही विचारले, म्हणजे आपल्याला निगेटिव्ह शोधायचं आहे। मानक संदर्भित आकलन निदानात्मक परीक्षण और उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है। बघा मानक संदर्भित आकलन काय हे ना, मानक संदर्भित आकलन निदानात्मक परीक्षण उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है। मानदंड संदर्भित आकलन का उद्देश्य विद्यार्थियों के प्रतिगम में निपुणता का मूल्यांकन करता है। निपुणता का मूल्यांकन करतं का, तर बघा मूल्यांकन करता है। मानदंड संदर्भित आकलन निदानात्मक परीक्षण उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है। मानक संदर्भित आकलन यह बताता है कि विद्यार्थी अन्य विद्यार्थियों की तुलना में कहाँ स्थितीत है। बघा ह्याचं काय नाही विचार, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 ए ह्या प्रश्नाचं योग्य होत आहे। मानक संदर्भ आकलन निदानात्मक परीक्षण उपचारात्मक शिक्षण उपयोग, मानक संदर्भ नाही येणार। बघा ह्यामध्ये मानक संदर्भित आकलन येणार नाही, त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। चला 35वां प्रश्न बघा काय, बघा 35वां प्रश्न काय, गणितीय अधिगम सामग्री काय सूत्रों के प्रदर्शन में शिक्षक की सहायता करती है, विद्यार्थियों को स्व अधिगम में सहायता करती है, शिक्षकों को निर्देश देने में सहायता करती है, कक्षा में अधिगम वातावरण का विकास करती है। उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। बघा काय ह्या प्रश्नाचं उत्तर, गणित अधिगम सामग्री विद्यार्थी को स्वसहायता मिळती है, हे सुद्धा बरोबर आहे। आणि शिक्षकों निर्देश देने में सहायता करते हैं, बी आणि सी दोन्हीही बरोबर आहे। ह्याचं प्रश्नाचं उत्तर काय होतं तर बी आणि सी। चला 36वां प्रश्न बघा काय, राष्ट्रीय शिक्षा नीति NEP 2020 के अनुसार 2020 के अनुसार देश भर में विभिन्न विषयों में ओलंपियाड और प्रतियोगिताएं डैश डैश होगी, सरल, मजबूत, हतोत्साहित आणि कम। कशी होणार आहे NEP 2020 नुसार सांगा, तर मजबूत होणार। ओलंपियाड और प्रतियोगिताएं कशी होणार आहे, तर विषयों में मजबूत होणार आहे। चला पुढचा 37वां प्रश्न आपण बघूया। अधिक कम, लंबा छोटा, दूर पास, बड़ा छोटा जैसी अवधारणाएं है। तुलना के लिए अस्पष्ट शब्द आहे, अस्पष्ट आहे का, बघा तुलना करण्यासाठी हे शब्द स्पष्ट आहेत ना, त्यामुळं अस्पष्ट नाही येणार, स्पष्ट आहेत, स्पष्ट, त्यामुळे हे काय चुकीचं आहे। विलोम शब्द जो गणित शिकने के लिए आवश्यक नहीं है, गणित शिकायला आवश्यक नाही म्हणता येते, येणार आहे का तर नाही। केवळ अंग्रेजी भाषा के विशेषण, हे काय आहे, हे सुद्धा काय येणार नाही। महत्त्वपूर्ण पूर्व संख्या अवधारणा आहे, म्हणजे हे महत्त्वपूर्ण आहे कशासाठी, पूर्व संख्या शिकण्यासाठी, म्हणजे ते पाठ शिकवण्याच्या आधी हे तुम्हाला समजण्यासाठी हे अवधारणे खूप महत्त्वाची आहेत। बघा चला पुढचा आपण प्रश्न बघूया। 38वां प्रश्न बघूया। राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार, बघा NEP आणि 2005 आणि NCF 2023 हे तुम्ही करूनच जायचे, त्यामुळे 1-2 तरी प्रश्न प्रत्येक पेडागॉजीमध्ये तुम्हाला 1-2 तरी प्रश्न बघायला मिळतील। आपण ह्याच्यावर NEP आणि NCFवर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही ज्यांनी कुणी बघितले नसतील त्यांनी आधी पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा। बघा राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार कक्षा शोध बताता है कि गणित में अच्छा प्रदर्शन करने के बावजूद लड़कियों को गणित में अक्षम माना जाता है, इसका सबसे उपयुक्त कारण क्या है। बघा काय म्हणले, 5 के अनुसार कक्षा शोध बताता है कि गणित में अच्छा प्रदर्शन करने के बावजूद लड़कियों को गणित में अक्षम माना जाता है। लड़कियों को म्हणले, बघा गणित में लड़कियों का कमजोर प्रदर्शन, गणित स्वभाव से पुरुष प्रधान विषय है, समाज
की लैंगिक धारणाएं, लड़कों की गणितीय क्षमताएं जन्मजात होती हैं. तो सबसे उपयुक्त कारण विचारलं आहे बघा तुम्हाला. तर काय समाज की लैंगिक धारणाएं म्हणजे समाजामध्ये लैंगिक म्हणजे पुरुष स्त्री असं समान भेद, त्यामुळे हे काय होतं आहे त्यात समाज की लैंगिक धारणाएं सबसे उपयुक्त कारण आहे. ते कशामुळे त्यांना अक्षम मानलं जात आहे तर समाज एक त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे तसा, त्यामुळं त्यांना काय म्हणलं जातं आहे त्याच्याकडे गणित में अक्षम असं माना जाते. इस सबसे उपयुक्त कारण कोणचं आहे तर समाज की लैंगिक धारणाएं. चला 29वा प्रश्न बघा. कक्षा शोध दर्शाता है कि अधिकांश विद्यार्थी गणित को अन्य विषयों की तुलना में अधिक कठिन मानते हैं. गणित की प्रकृति का कौन सा पक्ष इस डर को बढ़ाता है. बघा, गणित का विशाल ज्ञान आधार, एक प्रश्न के अनेक उत्तर होने की संभावना, समस्या हल करने की विभिन्न विधियाँ, गणितीय अवधारणाओं की अमूर्त प्रकृति. तर कौन सा क्या है. कक्षा शोध दर्शाते कि अधिकांश विद्यार्थी गणित को अन्य विषयों की तुलना में अधिक कठीण मानते. म्हणजे इतर विषयानुसार गणिताला ते कठीण मानतायत. गणित की प्रकृति कौन सा पक्ष इस डर को बढ़ाता है. गणित की प्रकृति कौन सा पक्ष इस डर को बढ़ाता है म्हणजे कुठला असा समस्या आहे की ती त्याच्यासाठी त्यांना एक भीती निर्माण करतात गणिताविषयी. तर कुठले आहे तर बघा, गणित का विशाल ज्ञान आधार हे येणार आहे का नाही. एक प्रश्न के अनेक उत्तर संभव होणार नाही. समस्या हल के विभिन्न विधी ह्याचा काय येणार आहे. गणित अवधारणों की अमूर्त प्रकृती म्हणजे त्याबद्दल विद्यार्थ्यांना स्पष्ट समज नाही, त्यामुळे ते काय होणार आहे तर त्यांना डर निर्माण होणार आहे म्हणजे भय निर्माण होणार आहे त्याबद्दल. त्यामुळे गणितीय अवधारणाओं की अमूर्त प्रकृति. चला 40वा प्रश्न बघूया आपण. निम्नलिखित में से किसने गणितीय खगोल विज्ञान के क्षेत्र में कार्य किया. बघा, गणितीय खगोल विज्ञान क्षेत्र में किसने कार्य किए थे. आर्यभट्ट ने कार्य किया था. बघा 41वा प्रश्न काय बघा. एक सब्जी विक्रेता पालक 60 रुपये प्रति किलोग्राम की दर से बेचता है. 350 ग्राम पालक के लिए वह 21 लेता है. 6 रुपये प्लस 6 रुपये 6 असा इस गणितीय कौशल के संबंध में कौन सा कथन सही है. यह गणितीय कौशल्य अस्पष्ट है. यह कौशल्य कक्षा के गणितीय प्रश्न हल करने में उपयोगी नहीं है. नाही, हे बरोबर नाही. अस्पष्ट नाही तर स्पष्ट आहे. तर हल करने में उपयोगी नाही तर उपयोगी आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. यह कौशल्य वैकल्पिक रणनीतियाँ विकसित करने में सहाय्य करता है. बघा, हे बरोबर आहे. यह कौशल्य वैकल्पिक रणनीतियाँ विकसित करने में सहाय्यक आहे. बघा, वेगवेगळ्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या त्यामध्ये काय करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याची कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे मदत करतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा 42वां प्रश्न काय आहे. निम्नलिखित में से कौन सी स्थिति दर्शाती है कि बच्चे ज्ञान का निर्माण स्वयं कर रहे हैं. एक विद्यार्थी पहाड़े पढ़ता है और अन्य दोहराता है. हे येणार आहे का तर नाही. बघा, एक विद्यार्थी काय करतोय, पाढे वाचतोय आणि दुसरे त्याच्या पाठीमागं म्हणतायत, तर हे नाही येणार. बच्चे समूह में पहाड़े रटना अजिबात नाही येणार. बच्चों को सामग्री देकर गुना पैटर्न खोजने दिया गया है. बघा, इथं काय करे, बच्चों को सामग्री दिले म्हणजे त्यांना स्वतः दिले आणि गुना पॅटर्न खोजने दिया गया आहे. गुना पॅटर्न म्हणजे पाढे तयार करण्यासाठी गुना पॅटर्न त्याला विविध प्रकारची सामग्री दिली आहे, त्यांना ते पाढे तयार करून पाठ करायला सांगितलेले आहेत. त्यामुळे काय करायचं ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी बघा, शिक्षक अधूरे पहाड़े लिखता है और बच्चों को पूरा करता है. हे नाही येणार. बघा, चला 23वा प्रश्न आपण बघूया. 23वा प्रश्न काय बघा. प्राथमिक स्तर पर भिन्नों 2/3 और 4/6 की समतुल्यता समझाने का सबसे उपयुक्त तरीका कौन सा है. भाग विधि का प्रयोग, एलसीएम विधि का प्रयोग आणि फ्रॅक्शन डिस्क का प्रयोग आणि कॅल्क्युलेटर का प्रयोग. बघा, फ्रॅक्शन डिस्क प्रयोग ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 2/3 शिकवायचं असले तर आपल्याला फ्रॅक्शन डिस्कही वापरायला लागेल. आपण जर ह्याचे भाग केले तर 3 त्यातले 3 भागातले किती भाग आपल्याला पाहिजे तर 2 भाग फ्रॅक्शनमध्ये. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण समतुल्यता दर्शवणे केली. ह्याचं जर आपण ह्याचे किती भाग केले, 6 भाग केले, तर ह्याच्यातला किती भाग फ्रॅक्शन पाहिजे, 4 भाग. ह्यातले 4 भाग जर आपण केलं तर ह्याच्यातली समतुल्यता समझाने के लिए बच्चों को प्राथमिक स्तर पर हे काय करायचं आहे, फ्रॅक्शन डिस्क हे अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, फ्रॅक्शन डिस्क का प्रयोग.
बघा 44वां प्रश्न काय है? एक शिक्षक गणित कक्षा में भूमिका अभिनय विधि का प्रयोग करता है, उसका उद्देश्य क्या है? बच्चों को व्यस्त रखना, विचारों का बाहीकरण, बच्चों का मनोरंजन आणि अनुशासन बनाए रहना. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विचारों का बाहीकरण. बघा 45वां आणि शेवटचा प्रश्न बघा आपला काय? सभी टाइजिंग संख्या बोध के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता है, निम्न में से कौन सा उदाहरण सभी टाइजिंग को दर्शाता है? विद्यार्थी 6 को 5 अधिक 1 के रूप में पहचानता है, हंसा फेंकने पर बिना गिने 4 बताता है, विद्यार्थी 4 को 5 में से घटाकर 1 घटाकर पहचानता है, विद्यार्थी 5 को 4 का उत्तराधिक मानता है. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हंसा फेंकने पर बिना गिने 4 बताता है. त्यामुळे संख्याबोध होणार आहे. त्यामुळे संख्याबोध के विकास में महत्वपूर्ण भूमिका को निभावतो, तर हंसा फेंकने पर बिना गिने 4 बताता है. अशा प्रकारे आज आपण काय केलं? 15 प्रश्न पेडागॉजीवर, गणित पेडागॉजीचे 15 प्रश्न बघितले. अतिशय महत्त्वाचे असे ह्यामधून तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ह्याच्या पुढचे 15 प्रश्न आपण थेरीवरचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.